ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण पोह्यांपासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहे. रोजची भाजी चपाती खाऊन तुम्हीसुद्धा जर कंटाळला असाल ना, तर नक्कीच ही रेसिपी करून पहा. पोहे वापरून तुम्ही फक्त कांदे पोहे वगैरे करत असाल तर ही रेसिपी आजच पहा. इतकी जास्त भन्नाट होती ना, की तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा नक्कीच कराल. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे सुरुवातीला आपल्याला ना एक बटाटा घ्यायचा आहे. आता बटाटा इथे मी एक मोठ्या आकाराचा घेतला होता ना, त्यामुळे एकच वापरलेला आहे. बटाटा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, त्याची सालं काढून आणि नंतर बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. बारीक किसणीने किसा किंवा मग मोठ्या किसणीने किसा. आता बघा घट्ट असं पाणी काढून घेतलं आहे बटाट्याचं मी आणि छान अगदी पातळ पातळ असा किस झालेला आहे. आता हा बटाटा ना मी बारीक किसणीने किसला होता, त्यामुळे अगदी पातळ असा किस तयार झालेला आहे. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही मोठ्या किसणीने सुद्धा किसू शकता. आता ही रेसिपी मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार एक बटाटा पुरेसा आहे आणि जे काही साहित्य घेतले ना ते त्यानुसारच मी घेतलेलं आहे. जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना, तर इथे साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचप्रमाणे इथे मी 1 वाटी पोहे घेतले आहेत. 1 मोठी वाटी पोह्याचा वापर केलेला आहे. आता पोहे आपल्याला शक्यतो अशा पद्धतीने चोळून धुवायचे आहेत. आपण नेहमी कांदा पोहे करतो त्यावेळेस इतके चोळून पोहे धुता येत नाही. पण ही रेसिपी करताना ना छान पोहे अगदी चोळून चोळून धुवा 2 ते 3 पाण्याने आणि नंतर बघा थोडंसं जास्तीचं पाणी घालायचं आहे आणि हे पोहे एक 5 ते 6 मिनटासाठी भिजत ठेवायचे आहे. 4-5 मिनटामध्ये सुद्धा अगदी आरामात पोहे भिजले जातात. अगदी मऊसूत असे पोहे भिजून घ्यायचे आहेत, त्यामुळेच इथे मी जास्तीचं पाणी ठेवलेलं आहे. आता इथे पोहे भिजतायत तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये बघा अगदी थोडंसं म्हणजे अर्धा पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे. खूप जास्तसुद्धा तेल घालायचं नाही आहे, कारण की ही रेसिपी ना आपल्याला कमीत कमी तेलामध्येच करायची आहे. उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये खूप जास्त तेलकट पदार्थ खाल्ले ना तर त्राससुद्धा होतो. त्यामुळे शक्यतो कमी तेलाचाच वापर करा. आता तेलामध्ये जिरी, मोहरी, थोडेसे काळे तीळ घातले आहेत, थोडेसे अगदी चिली फ्लेक्स घातले आहेत. तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही स्किप केले ना तरी चालेल. आणि चिली फ्लेक्सऐवजी तुम्ही आपली कुटलेली मिरची वगैरे असेल ना ती घाला किंवा मग चिली फ्लेक्स नाही घातली तरी चालेल, कारण की आपण इथे हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे. तर 2 हिरव्या मिरच्या मी ठेचून घेतल्या आहेत. तुम्हीसुद्धा ठेचून घेऊ शकता किंवा मग बारीक बारीकसुद्धा कट करू शकता. आता बघा भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे. कोथिंबीरमुळे ना हा पदार्थ अजून जास्त टेस्टी येतो, त्यामुळे कोथिंबीर आवर्जून घाला. आता कोथिंबीरसुद्धा तेलावरती छान अशी परतून घेतली आहे बघा, एक 10 ते 15 सेकंद फक्त. आणि नंतर ना यामध्ये आपण जो बटाटा किसून घेतला होता ना तो घालून घेऊया. गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे, खूप जास्त फास्टसुद्धा गॅस करू नका, नाही तर बटाट्याचा किस आहे तो खाली चिटकू वगैरे शकतो जर तुम्ही गॅस फास्ट केला तर. त्यामुळे बघा शक्यतो स्लो गॅसवरतीच हे छान असं परतून घ्यायचं आहे. ही रेसिपी खूप जास्त खमंग होते, खायला म्हणाल ना तर खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून जर भाज्या ॲड केल्या ना तरीसुद्धा चालणार आहे. पण घरामध्ये शक्यतो बटाटा तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतो आणि पोहेसुद्धा नक्कीच अवेलेबल असतात. त्यामुळे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा पदार्थ आपण करतो आहे. जर तुम्ही व्हिडिओ संपला ना आणि आत्ता म्हटलं ना तरीसुद्धा ही रेसिपी करू शकता. इतकी जास्त कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी आहे आणि गॅससुद्धा अगदी कमी लागतो ही रेसिपी तयार करताना. आता गॅसचीसुद्धा आपण बचत करतो, तर नक्कीच ही रेसिपी करून पहा. अगदी पोटभरीची आहे, पौष्टिक आहे. आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि हे थोडा वेळ झाकण ठेवून शिजून घेतलेलं आहे. खूप जास्त वेळसुद्धा झाकण ठेवलं नव्हतं मी. 1 ते 2 मिनटंच इथे बघा मी झाकण ठेवलं होतं आणि बटाटा थोडासा शिजून घेतलेला आहे. बटाट्याचा इथे किस केला होता आपण, त्यामुळे बटाटा लवकर शिजला जातो. आता यामध्ये अगदी थोडीशी मी काळी मिरी पावडर घातलेली आहे. काळी मिरी पावडर घालणं ऑप्शनल आहे आणि पनीरसुद्धा घालणं ऑप्शनल आहे. माझ्याकडे पनीर अवेलेबल होतं ना, त्यामुळे मी ते घातलेलं आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घाला ते किंवा मग तुम्ही स्किप केलं ना पनीर तरी चालेल. पनीर बघा इथे मी 1 लहान वाटी पनीर घेतलं होतं आणि किसून घेतलं आहे पनीर. तुम्ही हाताने कुस्करून घातलं तरी चालेल, पण किसून घेतलं ना तर अगदी व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करता येतं आणि लहान मोठे तुकडे राहत नाही. पनीर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता हे छान असं परतून झालेलं आहे. तोपर्यंत आपले एका साईडला पोहेसुद्धा बघा अगदी छान असे भिजत झालेले आहेत.
पोहे भिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. तुम्ही जी पुढची बटाट्याची प्रोसेस वगैरे करत असताना पोहे तुम्ही अगोदरच भिजायला ठेवा, म्हणजे पोहेसुद्धा अगदी झटपट भिजले जातील. आता आपले पोहे भिजून झालेले आहेत. आता यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पीठसुद्धा सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतं. त्यामुळे अगदी तुम्ही ही रेसिपी झटपट करू शकता. बघा पोहे अगदी मऊस भिजल्यामुळे ना अगदी छान असं आपल्याला हे मिक्स करता येतं. त्यामुळे पोहे भिजवताना मात्र थोडंसं इथे पाणी आपल्याला जास्तीचं घालायचं आहे आणि हातानेच आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे हे चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता, पण चमच्याने ना इतकं जास्त चांगलं मिक्स करता येत नाही. यामध्ये बघा मला थोडंसं पाणीसुद्धा मी ॲड केलेलं आहे. अगदी 4 ते 5 चमचे ॲड केलेलं आहे पाणी. खूप जास्तसुद्धा पाणी घालायचं नाही. आता यामध्ये सुद्धा चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ इथे काळजीपूर्वक घाला, कारण की आपण जे बटाटा आणि पनीरचं जे एका साईडला ठेवलेलं ना करून, त्याच्यामध्ये सुद्धा मीठ आहे. त्यामुळे मीठ इथे काळजीपूर्वक घाला. मीठ घातल्यानंतर पुन्हा हे छान असं मिक्स करून घेऊया. आणि जे बटाटा आणि पनीरचं स्टफिंग आहे ना, ते सुद्धा आता बघा थोडंसं थंड झालेलं आहे. आता ते यामध्ये घालून घेऊया. बटाटासुद्धा आपला एक 70 ते 80% शिजलेला आहे. यामध्ये तुम्ही गाजर किसून घालू शकता, सिमला मिरची बारीक बारीक कट करून घालू शकता किंवा मग पालक वगैरेसुद्धा अगदी बारीक अशी कट करून घालू शकता. कारण की मुलं शक्यतो पालक, गाजर वगैरे खात नाही, तर नक्कीच या पदार्थामुळे पालक, गाजर खूप जास्त प्रमाणात त्यांच्या पोटात जाईल. कारण की हा पदार्थ दिसायलासुद्धा अगदी अप्रतिम दिसतो. खायला म्हणाल ना तर खूप जास्त भन्नाट लागतो. तुम्हाला फक्त इथे बटाटा किसून घ्यायचा आहे, तो थोडासा परतून घ्यायचा आहे, पोहे एका साईडला भिजत ठेवायचे आहेत आणि अगदी या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे. चपाती भाजी करण्यापेक्षा ना असं कधीतरी काही वेगळं केलं ना तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. आता बघा जे बटाट्याचं स्टफिंग घालून घेतलं होतं ना आपण, ते सुद्धा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये. हाताने सुद्धा मिक्स करू शकता, पण इथे मी चमच्याने मिक्स केलेलं आहे. पाहू शकता अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. बॅटर जे आहे ना ते खूप जास्त पातळसुद्धा करायचं नाही आपल्याला. अगदी याच पद्धतीने घट्टसर बॅटर ठेवायचं आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेस पोहे वगैरे मळत असतो ना बेसन पिठात, त्यामुळे त्यावेळेस तुम्ही पाणी वगैरे खूप जास्त प्रमाणात घालू नका. आता बघा आपलं बॅटर अगदी छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता हे जे तयार झालेलं स्टफिंग आहे ना, ह्याचे मी तुम्हाला 2 पदार्थ सांगणार आहे. दोन्ही पदार्थ करायला खूप जास्त सोपे आहेत, झटपटसुद्धा आहेत. आता आपला पहिला पदार्थ करून घेऊया. पहिला पदार्थ करताना बघा आपण इथे थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे पॅनवरती आणि नंतर ना हे छान असं थापून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही याचे आप्पे करू शकता. ह्याचे छोटे छोटे तुम्हाला बॉल्स करायचे आहेत आणि मग ते आप्पे पात्रामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात आणि खायला म्हणाल ना तर खूप जास्त छान लागतात. आतमध्ये छान असे सॉफ्ट असतात आणि वरच्या साईडनं छान क्रंची होतात. आता बघा याला मी छान असा चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही हे गोलसुद्धा करू शकता धपाट्यांसारखं किंवा मग अशा पद्धतीने चौकोनी आकारसुद्धा देऊ शकता. मुलांना असे वेगवेगळे आकाराचे पदार्थ खायला दिले ना तर ते सुद्धा नक्कीच आवडीने खातात आणि त्यांचं पोटसुद्धा भरलं जातं. ही रेसिपी तुम्ही त्यांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. 1 ते 2 दिले ना तर आरामात पोट भरतं आणि खायलासुद्धा खूप जास्त भन्नाट लागतात थंड झाले तरी. थोडा वेळ झाकून ठेवलं होतं आता ही मी फक्त 1 ते 2 मिनटासाठी. आता याची एक साईड पलटी करून घेऊया. इथे तुम्ही तेलाऐवजी ना तूपसुद्धा वापरू शकता, म्हणजे अजून जास्त पौष्टिक ही रेसिपी तयार होते किंवा मग बटरचा सुद्धा वापर करू शकता. आता इथे वरच्या साईडने बघा थोडंसं तेल लावून घेतलं आहे मी आणि पुन्हा ही छान असं आपण पलटी करून घेऊया एका साईडने. छान गोल्डन रंग येतोपर्यंत ना आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. पाहू शकता ह्याची एक साईड ना छान खरपूस झालेली आहे आणि छान चॉकलेटी रंगसुद्धा आलेला आहे याला. आता दोन्ही साईडने आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही हे तळूसुद्धा शकता, जर तुम्हाला तळून वगैरे खायचं असेल तर लहान लहान याचे बॉल्स करा आणि तेलामध्ये सुद्धा तळू शकता. पण आपण हा पदार्थ ना अगदी कमीत कमी तेलकट करतो आहे, त्यामुळे इथे बघा मी अशा पद्धतीने तव्यावरती हे फ्राय करून घेतलेलं आहे. आता दोन्ही साईडने छान खमंग भाजून घेतलेला आहे. पाहू शकता इथे दिसायलाच किती जास्त छान हा पदार्थ दिसत आहे. यावरती ना तुम्ही चीज वगैरे सुद्धा किसू शकता, म्हणजे मुलेसुद्धा अगदी आवडीने अजून खातील. तर इथे बघा आपण तयार करून घेतलेलं आहे. कोणत्याही चटणीसोबत, सॉससोबत, मेयोनीजसोबत किंवा मग नुसतं खाल्लं ना तरीसुद्धा अप्रतिम लागतात. पाहू शकता इथे मी तोडून दाखवते किती जास्त सॉफ्ट हा पदार्थ तयार झालेला आहे. नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.